कुणाल कुणाल घे आणि माझा फोन दे पहिला. नाटक करू नको कुणाल. दे 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 दाखव कार्ड दाखव. हा काय ते मग ठेवलं बघितलं मी. कोणी ठेवलं? हा माझा फोन दे पहिला. सकाळपासून मला बोलतोय. सकाळपासून नाही एकदाच बोललो मी. कार्ड हरवलं होतं बोल. त्याच्यामुळे मी ब्लॉगची सुरुवात सुद्धा नव्हती केली तुझ्यामुळे. आणि डिक्लेअर करून मोकळा की मी वेंधळी आहे माझ्यामुळे झालंय. आणि काय बोललो माहितीये सोबत ती हे बॅग तुला ठेवायला प्रॉब्लेम काय होतो? अरे पण माझं नव्हतंच नाही. पण पण चूक झाली मान्य कर नाही एकदा कॅमेरा समोर. चूक नाही झाली इथं ठेवलेला मी तो. हा मग ते पण माझ्यावरती घातलं होतंस की नाही सकाळपासून. तू आहेसच तसली. आणि बोलतो काय माहितीये मॅगडी मध्ये आपण शेवटचं खाल्लं तेव्हा कार्ड वापरलं. मी त्याला बोलते नाही आपण ते ग्रॉस लॉकनरला वरती गेलो होतो तेव्हा आपण पेमेंट केलंय. बोलतो नाही तेव्हा. हे कुठं आहे सांग मला. काय पावला भावला आता मरू दे. तो मिळेल कुठे पण. कार्ड मिळालं तर नशीब. भावला 700 रुपयाचा होता. कार्ड महाग आहे ना. काय हा तर ऑन कर आणि बोल एकदा. अंकिता वेंदळी नाहीये मी वेंदळा आहे बोल. मी वेंदळ आहेच काय. ऐक की काय बोलली. काय बोलला होता. मी खाली उतरल्यावर अंकिताच्या हातात दिलं होतं. नाही ना अंकिताच्या हातात हे दिलं होतं भावला. बावला कुठे. बावला बी दिलंय मी तुझ्या हातात. ते तर शपथ मला माहितीये मी शपथ घेतो. ही याची झाड आहे झेंडू सारखं आहे. हो रे लावल्यासारखे. अरे ते साईडने आलंय. हे दुसरं झाड आहे. कुणाल हे बघ हे दुसरं झाड आहे. कुणाल यार तुला काय वाटतं मी कुठून आले रे. हा हे बघ बोलले होते ना मी. ते हे वेगळं आहे ते वेगळं आहे. इथून जायला जागा नाही वाटतं. कुठून इथून तिथून किथून. हा अगदी सभ्यपणे चालू नको काय रे. असं वाटतंय कुणालला. मला हा प्रश्न आहे कुणालने आज जो काही चमत्कार केलेला आहे सकाळी सकाळी. कुणाल कसं वाटतंय सांग ना. 2 वेळा नव्हता रे तो. तरी लायसन्स मॅटर कसा मोठा होता. मी मोठे मॅटर करण्यात एक्सपर्ट आहे. अरे पण हे बाकीचे मॅटर माझ्यावर ढकलतोस ना. आता आम्ही आलोय हॉलस्टार्टला. आम्ही सकाळी निघालो होतो पण आमचं कार्ड हरवलं होतं आणि त्यामुळे मी काही व्लॉग वगैरे चालू केला नाही. कारण मला टेन्शन आलं होतं की बापरे कार्ड हरवलंय मी आता काय. कारण मला सरळ सरळ ब्लेम कुणाला केला होता की अंकिता तूच कार्ड हरवलंयस. आणि मला असं वाटतं अरे बापरे एवढी कशी काय वेगळी मी. एवढा मोठा टॉपिक नाही. कार्ड हरवलं कार्ड हरवलं होतं कार मध्ये होतं. आता एवढा मोठा टॉपिक नसणार तो. पण जर अंकिताने हरवलं असतं तर तो फार मोठा टॉपिक होता. तूच काढलेलं हो पण ते हे कुठचं आहे. हे काय समोर आहे ते वालं. ओके ते त्या साईडला जाऊन येतं का. येस. डोंगराच्या कुशीत वसलेलं ऑस्ट्रियामधलं हॉलस्टार्ट नावाचं हे जे गाव आहे हे खूप बघण्यासारखं आहे. आणि इथे खूप छोटे छोटे असे अँटिक गोष्टींचे शॉप्स आहेत आणि असा एक शांत रोड आहे. त्या रोडवरनं चालत सरत तुम्ही हा गाव बघू शकता. अगदी छोटासा गाव आहे. चालत जाऊन थोड्या वेळानंतर तो गाव संपतो. पण तुम्हाला आरडाओरडा सुद्धा करायचा नाही कारण तिथल्या लोकांना आरडाओरडा अजिबात आवडत नाही.
असं कोणी गोंगाट केला, ओरडाआरडी करायला लागलं, आपल्याकडचे काही ग्रुप येतात, काही आपल्या शेजारच्या देशांमधनं ग्रुप येतात, त्यांनी ओरडाआरडी केली की खिडकीतनं बाहेर येऊन शिव्या घालतात. बाजरी भाकरी नऊ घ्यायचे ते विसरले. काढून घे आणि कोकईचे एका दुकानात तुम्हाला जी प्राइस मिळेल 4 पट महाग दुसरीकडे. कारण हे गाव बघून झाल्यानंतर आम्ही निघालो साल्झबर्गला जायला. साल्झबर्गला आमची क्रूज होती आणि त्यानंतर आम्हाला हॉटेलला जायचं होतं. किती खुश झाला फ्री पार्किंग बघून. अरे एकेका तसं 4-4 युरो घेतात. चला आज पार्टी 4 युरो वाचलेत. पार्टी आपल्याकडे युरोपला नाही, आपल्या एअरपोर्टला नाही मिळत एवढं स्वस्त, एवढं महाग. चला कुठे पार्टी मग आज पार्टी आपापल्या रूम वर. चला अशी फ्री आहे नको जाऊ. अरे गेलो त्याला सांग फ्री आहे म्हणा. तो पण अरे फ्री आहे तो पण खुश झाला. आतापर्यंत आम्ही 7 युरोपियन कंट्रीज फिरलो आणि 7ही कंट्रीमधनं घेण्यासारखी एकच गोष्ट आहे ती म्हणजे यांची शिस्त. ट्रॅफिक रूल्स आणि कुठच्याही प्रकारचं ते रूल्सचं उल्लंघन करत नाहीत. सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित पाळतात. इथे गाड्यांपेक्षा माणसांना जास्त महत्त्व दिलं जातं आणि अशा प्रकारे लोक गाड्या जाईपर्यंत इथे थांबतात. सिग्नल लागला की त्यानंतरच ते रोड क्रॉस करतात आणि रोड क्रॉस होईपर्यंत इतर गाड्या थांबलेल्याच असतात. कुठच्याही प्रकारचा हॉर्न तुम्हाला ऐकायला येणार नाही आणि कोणताही गोंगाटही नाही. आम्ही आता चाललोय. कुठे चाललोय नाही माहिती. नाही आपण आता कुठे चाललोय असं. सौरभला भेटायची इच्छा झाली आहे. कुणाला आता आम्ही आलोय कुठे साल्झबर्गला. आम्ही क्रूजमध्ये जाण्यासाठी आलोय. मी 702 रुपयाचं कुणाला रिचार्ज केलं तर मी त्याला तेच सांगते माझे 702 रुपये मला परत द्या. पहिला मेसेज तुला केलाय, भेटले 702 रुपये. पहिला मेसेज माझे 702 रुपये मला दे. The river has its kind of brownish color today because of the rainfalls we had up in the mountains. Then there is more sudden mud coming down the river and it takes some time for the mud to settle again. Also the sediments are causing a stronger current. The water temperature of the river is about 9 degrees Celsius, so please stay on board. Breakfast snacks are looked back. My colleague is also walking around asking for drinks. They don't think the attention of an ice on board. 10 Zentimeter. Ein Hinweis, Erfrischungen gibt's gerne bei unserem Bordpersonal. क्रूजमधून आल्यानंतर आम्ही असंच सिटी एक्सप्लोअर करायचं ठरवलं आणि जिथे म्युझिक ऐकायला येतं तिथे माझा नवरा असा खिचा चला जात आहे. तसं आपण आता त्याच्या मागे मागे जाऊया की तो कुठे चाललाय. कार्ड होतं कोणाकडे? कार्ड होतं कोणाकडे? कुणाल सीटच्या खाली. चला बॅग बघूया मला मारेल आता. मदत लावण्यात शिवाय देत होतो. मदत लावण्यात शिवाय देत होतो मला आता. मोझार्ट नावाचे खूप मोठे म्युझिक कंपोजर होऊन गेले. वयाच्या 35व्या वर्षीच त्यांची डेथ झाली पण त्यांनी खूप छान छान म्युझिक बनवलेलं आहे. त्यामुळे माझा नवरा म्युझिक कंपोजर असल्यामुळे तो या ठिकाणी मला घेऊन आलाय. जायचंय तुला? बटाटे बघून मला बटाट्याची कापं करून खावीशी वाटतात यार. किलो 330. त्याला जास्त दगडात आतमध्ये आहेत वाटतं. दगडाच्या आत त्यांनी हे केलं आणि वरती पण लिहिलंय 1558 2009. ही बघ ही पण आहे म्हणजे त्यांनी ते दगडाच्या आत घुसवलंय, पोखरून बांधलंय. पण किती मस्त बांधलंय ना.
आणि अशा प्रकारे आमचा आजचा दिवस इथे संपतोय. आता आम्ही जाऊन भरणार आहोत बॅग, कारण आता शेवटचे 2-3 दिवसच राहिले आणि बॅगमध्ये आम्ही भरपूर सारे कपडे धुण्यासाठी गोळा केलेले आहेत. आता जाऊन सगळा तो गोंधळ कारभार सगळा करायचा आहे. कुणाल नको थोडासाठी दिपतही नाही. तर आता आम्ही जाऊ, बॅग भरू, उद्याची तयारी करू, उद्याचे कपडे जे काय असतील ते बाजूला काढून ठेवू आणि मस्त आराम करू. आणि उद्या आम्ही निघतोय प्रागला जायला. नेक्स्ट 2 days माझ्या मित्राचं नाव प्राग. प्लीज सी यू नेक्स्ट गाइस. बाय.